नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर संध्याकाळचे 4 वाजलेत. आता आपण बीचला चाललो आहोत आणि वातावरण एकदम पावसाळ्याचं आहे. बघू पेट्रोल पंपामध्ये आपण गाडी दिली आहे पेट्रोल भरण्यासाठी. तर आपल्याला सरळ बीचवर जायचं आहे. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ वगैरे काय करायला जमत नव्हतं, थोडं बिझी असल्यामुळे कामामध्ये. तर आज थोडं फ्री आहो, तर आज बीचला जाऊया आहोत आपण. आजूबाजूचा परिसर पण बघू शकता. तर पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवीनच. तर मित्रांनो, आपण आता बीचकडे आतमध्ये गेला आहे. तर फायनली आपण आलो आहोत बीचकडे. थोडा रस्ता पण खराब असल्यामुळे ह्या साईडला बोलतात ना, थोडी संध्याकाळच्या टायमाला ट्रॅफिक वगैरे जाम होते. खूप सारे पर्यटक वगैरे येतात ना, ते मोस्टली संध्याकाळच्या टायमाला येतात. एक नंबर आहे. राजवाडी बीच.
तर मित्रांनो बीचवर वारा जास्त असल्यामुळे ना तुम्हाला आवाज वगैरे पण येत नसेल, पण बघू शकता खूप छान असं बघण्यासारखं आहे बीचवर. तर तुम्ही फॅमिलीला वगैरे घेऊन येऊ शकता इथे बीचवर. आणि आता कसं मोस्टली आपण आलो ना मधल्या पिरियडमध्ये आलो, जर संडेला आलात ना पूर्ण हा बीच एकदम पूर्ण प्रॉपर एकदम जाम असतो, बीच फुल होऊन जातं, गाड्या वगैरे खूप साऱ्या असतात त्याच्या, आणि पर्यटक वगैरे पण खूप प्रमाणात असतात या साईडला. तर तुम्हाला असं फिरायला वगैरे पण भेटणार नाही, एवढं गर्दी वगैरे असते या साईडला. आणि आता पाणी आहे ना, पाणी पण भरतंय मित्रांनो, हे बघू शकता पाणी वगैरे पण. आणि क्लायमेट पूर्ण पाऊस पडून गेला आहे, आणि अजून पाऊस उठला आहे त्या साईडला बघू शकता तुम्हाला दिसत देखील पण असेल, पाऊस वगैरे पण उठला आहे. एक नंबर वाटते बीच, खूप छान आणि एकदम स्वच्छ बीच आहे. जेवण्या खावण्याची पण सोय उत्तम पद्धतीने केली जाते इथे मित्रांनो. आणि समोरचे जे तुम्हाला दिसतात ना ते लॉज वगैरे आहेत, तिथे तुम्हाला राहण्याकरिता बोला ऑल टोटल सर्व गोष्टींची सोयीसुविधा इथं आजूबाजूलाच भेटते इथे. तर एकदा नक्की व्हिजिट द्या. आणि आपल्यासोबत सहयोग आहे, आपला भाव आहे, तर बघू शकता. आणि या बीचवर दुसरी गोष्ट मित्रांनो जर बोलात ना, तर ज्याला कुणाला गाडी वगैरे चालवायला जमत नसेल, 4 व्हीलर बोला, 3 व्हीलर बोला अथवा 2 व्हीलर बोला, तर संडे सोडून मित्रांनो बाकी कोणत्या पण वाराला तुम्ही ते येऊ शकता तुम्ही बीचवर. मोस्टली संडे सोडून कोणत्या पण डेला या तुम्ही, पूर्ण बीच खाली असतो. आणि संडेला खूप क्राऊड असते या बीचवर. गाडी वगैरे शिकण्यासाठी एक उत्तम बीच वगैरे बोलत ना, तर हा खूप एकदम राजवाडी बीच एकदम छान बीच आहे. क्राऊड वगैरे नसल्यामुळे ना तुम्ही छान गाडी वगैरे पण शिकू शकता इथे. आणि ह्या बीचला लागूनच ना मित्रांनो कळंब बीच आहे आणि अर्नाळा बीच. जेवढे पण बीच आहेत ना मित्रांनो ते लागूनच आजूबाजूला आहेत. तर तुम्ही इथून चालत देखील जाऊ शकता त्या बीचवर, आणि तुम्ही गाडी असेल तर गाडीने पण जाऊ शकता बीचवर. आणि वारा वगैरे जास्त असल्यामुळे कसं तुम्हाला आवाज देखील येत नसेल मित्रांनो. खूप छान वाटतंय. मित्रांनो कसं वारा वगैरे जास्त असल्यामुळे ना आवाज देखील तेवढ्या प्रमाणात येत नसेल, तरी तर बघू शकता बघा. राईड करतायत इथे. बघू शकता आपण आता कळंब बीचला चाललो आहोत. आजूबाजूचा नजारा पण बघू शकता. मित्रांनो बघू शकता राजवाडी बीच. तर मित्रांनो नक्की विजिट द्या इकडे राजवाडी बीचला. आणि यायचं कसं असेल
असेल ना मित्रांनो, तर हा नालासोपारा वेस्टमध्ये एरिया पडतो राजवाडी बीचला. तर तुम्ही विरारवरनं पण देखील येऊ शकता, नालासोपाऱ्यावरनं पण येऊ शकता. पण मोस्टली जर ह्या बीचकडे बोललात ना मित्रांनो, तर तुम्हाला नालासोपाऱ्यावरनं जवळ पडेल. आणि कळंब बीच वगैरे असे बीच आहेत ना मित्रांनो, ते तुम्हाला विरारवरनं जवळ पडेल. बस वगैरे येते, 10 रुपये तिकीट आहे, बसनी पण येऊ शकता. मेंबर आणि हे आपले मेंबर आहेत पुढे, त्यांचं हे दाखव, सीन दाखव, त्यांचं दाखव. बघू शकता. या बायलो. चला तर मित्रांनो, आपण आता कळंब बीचला चाललो आहोत. सरळ गेलाय ना असा मित्रांनो, तो कळंब बीच आहे. आपले पुढे ते मेंबर आहेत. नजारा पण बघू शकता तुम्ही आजूबाजूचा, एक नंबर नजारा आहे. एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. जो कोणी मित्रांनो नवीन असेल आपल्या चॅनलवर मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब. समुद्राच्या लाटा वगैरे पण बघू शकता तुम्ही. एक नंबर नजारा आहे मित्रांनो, एकदम नक्की फील घ्या. लाटा एक नंबर. तर मित्रांनो, आपला लवकरात लवकर व्हिडिओ चॅनलवर येईल, तर नक्कीच विजिट द्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ मित्रांनो इथंच आपण एंड करूयात. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर काळजी घ्या. धन्यवाद. बाय.